नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप झालाय, कारण मुंबईमध्ये एक अशी भयानक आणि धक्कादायक उलथापालथ झालीये की ज्याचा विचार खुद्द भाजपने देखील स्वप्नात केला नसेल. संपूर्ण महाराष्ट्र आज अक्षरशः हादरून गेलाय जेव्हा मुंबईच्या महापौराबाबत एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी बातमी समोर आलीये. मित्रांनो, आता परिस्थिती अशी झालीये की आता थेट भाजपची सत्ता जाणार आहे. तुम्ही बरोबर ऐकत आहात. फक्त मुंबईचा महापौरच बदलणार नाही, तर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान देखील आता बदलू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वीची गोष्ट आठवा, जेव्हा शिवसेना ही शिंदेंची आहे की ठाकरेंची आहे याविषयी हायकोर्टाचा निकाल होता आणि काल मुंबई महापालिकेची सोडत होती. तेव्हा काय वातावरण होते, त्यामध्ये कोणत्या प्रवर्गाला महापौर पद मिळणार हे समजणार होतं. या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना आणि राजकीय नेत्यांना वाटत होतं की भाजपने मोठा गेम केलाय. आता ठाकरेंचा विषय पूर्णपणे संपणार आणि राज्यात फक्त आणि फक्त भाजपची सत्ता येणार, असे सर्वांना वाटत होते. पण काल रात्री अशा काही गुप्त आणि भयानक बैठका पार पडल्या की ज्यामुळे मुंबईसहित संपूर्ण राज्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. कुणालाच वाटत नव्हतं. काल रात्रीपर्यंत सर्वांना हेच वाटत होतं की जी सोडत आली आहे, जी मुंबई महापालिकेची जी लॉटरी आली आहे, तर ती लॉटरी ही आधीच ठरवून केली असावी, ही पूर्णपणे मॅनेज झाली होती असं लोकांना वाटत होतं. तसेच कोर्टाचा जो निर्णय आला होता तोही काहीसा वेगळ्या पद्धतीने आला होता. त्यामुळे सगळ्यांना पक्की खात्री पटली होती की आता ठाकरे संपले, ठाकरे आता मुळापासून संपणार. पण काल रात्री जे काही झालं त्याचा विचार चाणक्य समजल्या जाणाऱ्या भाजपने देखील केला नव्हता. आता भाजपची सत्ता जाणार हे जवळपास निश्चित मानले जातं, कारण एक अशी गुप्त बैठक झालीये ज्यामधून आता भाजपचे मुख्यमंत्रीपद आणि भाजपचे पंतप्रधान देखील आता पायउतार होऊ शकतात. मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यापासून प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला इथे चित्र बदलत होतं आणि सगळ्यांना वाटत होतं की भाजपकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांचाच महापौर हा खुर्चीवर बसणार असे सगळ्यांना वाटत होतं. पण खरी गंमत तिथेच झाली जेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपले निवडून आलेले उमेदवार एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर खरं या प्रकारांमध्ये तणावाला आणि सस्पेन्सला सुरुवात झाली. तरीही भाजप अत्यंत आक्रमकपणे आपला दावा मांडत होती. ते सांगत होते की सत्ता आमचीच येणार. देशातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष भाजप जरी असला तरी आता एक अशी भयानक युती आता होणार आहे की त्या युतीमुळे मुंबईचा महापौर तर बदलणारच, पण भाजपची राज्यातील आणि देशातील सत्ता देखील आता धोक्यात येऊ शकते. मुंबईचा महापौर कोणता होणार यावर आता एक वेगळं नाव आता समोर आलंय, ज्याचा अंदाज कोणालाच नव्हता. चला तर मग जाणून घेऊया हा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आणि यामागचं खरं सत्य. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी काही प्रचंड उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत ज्याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक ऐतिहासिक वळणं अनुभवली आहेत, अनेक मोठे भूकंप पाहिले आहेत, अनेक अभेद्य वाटणाऱ्या युती विखुरताना आणि कट्टर शत्रू मित्र होताना या राज्याने आपल्या डोळ्यांनी पाहिल्या. मात्र सध्या सह्याद्रीच्या कडांमधून आणि मुंबईच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरून अशा काही बातम्या येत आहेत ज्याची धास्ती कदाचित भाजपनेही घेतली नसेल. ही चर्चा आता केवळ एका पालिकेच्या सत्तेची किंवा एका शहराची नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि दिल्लीच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या एका संभाव्य महाआघाडीची आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आता पडद्यामागे अशा हालचालींना वेग आलाय ज्याचा परिणाम म्हणून राज्यात अशी मोठी क्रांती घडू शकते जिचा विचार भाजपने कधीच नसेल केला. खरं तर काल रात्री या सगळ्या प्रकरणाची खरी सुरुवात झाली होती. 2 दिवसांपूर्वी शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे नेमकं कोणाचं आहे याविषयी हायकोर्टाचा निकाल येणार होता. तेव्हाच सगळं वातावरण तयार झालं होतं. सगळ्यांना वाटत होतं की आता ठाकरेंना चिन्ह मिळणार नाही, शिंदे त्याच्यामध्ये विजयी होतील. पण कोर्टाचा हा असा काहीतरी वेगळा निकाल आला आणि त्यानंतर काल मुंबईसहित इतर महापालिकेची लॉटरी लागली होती आणि त्या सोडतीमध्ये ठाकरेंचा पूर्ण गेम झाला असा सगळीकडे न्यूज वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. भाजपने अगदी डोक्याने कार्यक्रम केला असं लोक नाक्यानाक्यावर म्हणत होते. पण सगळी परिस्थिती ठाकरेंच्या विरोधात असताना त्यांनी असा एक भयानक पवित्रा घेतला, असा एक गुगली डाव टाकला ज्याचा विचार कोणालाच नव्हता आणि ज्या अंतर्गत अशा काही गुप्त बैठका झाल्या आणि त्या बैठकांमधून अशी काही धक्कादायक माहिती समोर आली की ज्यामुळे भाजपची सत्ताच आता धोक्यात येणार आहे. आता सध्याची स्थिती जर आपण बारकाईने पाहिली तर पहिला अंदाज असा आहे जो बऱ्याच वेळा खरा ठरण्याची दाट शक्यता आहे. पण खरी कालच्या बैठकीमध्ये झालेली जी गुप्त माहिती आहे ती पुढे आहे. ती माहिती नीट समजून घ्या, नाहीतर भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे.
नवीन समीकरणानुसार जर दोन्ही शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र आल्या तर काय होईल याचा विचार करा. जर हे दोन वाघ एकत्र आले तर केवळ मुंबईवर भगवा फडकणार नाही, तर राज्याच्या सत्तेचे समीकरणही पूर्णपणे उलटेपालटे होणार आहे. आपण जर आकडेवारीचा विचार केला तर दोन्ही शिवसेनेचे 77 आमदार, दोन्ही राष्ट्रवादीचे 51 आमदार, काँग्रेसचे 16 आमदार आणि 4 अपक्ष असे एकूण 148 आमदारांचे एक असे प्रबळ बहुमत तयार होते की जे कोणालाही हलवू शकत नाही. हे बळ कोणत्याही सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आणि सत्तेवरून उतार करण्यासाठी पुरेसे आहे. परंतु ही योजना आणि हे षडयंत्र केवळ राज्यापुरती मर्यादित नसून जर शिंदे गट केंद्रातून बाहेर पडला तर त्याचे पडसाद थेट बिहार आणि आंध्र प्रदेशात देखील उमटतील हे नक्की. तुम्हाला माहीतच आहे की नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि चिराग पासवान हे देखील एनडीए सरकारमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. जर हे घडले, जर या मित्रपक्षांनी भाजपची साथ सोडली तर दिल्लीच्या तख्तावर मोठे फेरबदल पाहायला मिळतील आणि मोदी सरकारला धक्का बसू शकतो. राजकीय तज्ज्ञांच्या मते जर तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोग पूर्णपणे निष्पक्ष राहील तर आगामी काळात भाजपला आपले स्थान टिकवणे अत्यंत आव्हानात्मक ठरेल. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौराच्या खुर्चीसाठी सुरू असलेला हा संघर्ष आता एका निर्णायक आणि अंतिम टप्प्यावर आलाय. उद्धव ठाकरेंनी नुकतेच जे एक विधान केले होते की नियतीच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो, या एकाच विधानाने राजकीय गोटात आणि भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. हे केवळ एक साधे वक्तव्य नव्हते, तर तो एक नियोजित संदेश होता जो त्यांना पोहोचवायचा होता. या एका विधानामुळे विरोधी गटात संशयाचे वातावरण तयार झाले. खबरदारी म्हणून आणि भीतीपोटी एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांचे 29 नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये हलवले आहेत. हे नगरसेवक फुटू नयेत, कुणी पळून जाऊ नये यासाठी तिथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दुसरीकडे प्रादेशिक राजकारणात एक अतिशय नाजूक आणि पूर्णतः गोपनीय हालचाल धाराशिवमध्ये घडल्याचे वृत्त आता समोर येत आहे. मुंबईमध्ये जेव्हा हॉटेल राजकारणाचा धुराळा उडाला होता, अगदी तेव्हाच धाराशिवमध्ये सत्तेच्या समीकरणांची मोठी बांधाबांध सुरू होती. सूत्रांच्या मते धाराशिवमध्ये ठाकरे सेनेचे तडफदार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत एका ज्येष्ठ आमदाराची अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. विशेषतः या संवादाला शिंदे छावणीचे काही रणनीतिकार सुद्धा हजर होते, जे खूप धक्कादायक आहे. आता शंका अशी आहे की परस्परांचे कट्टर वैरी समजले जाणारे हे नेते या खासगी बैठकीत नेमकी कसली खलबते करत होते. असा सुगावा लागतोय की या संवादाचा प्रमुख हेतू मुंबई महानगरपालिका हाच होता. जर वास्तविक स्वरूपात मुंबईचे वर्चस्व राखायचे असेल तर दोन्ही शिवदलांनी म्हणजे दोन्ही शिवसेनेच्या गटांनी किमान या विषयावर एकत्र येणं ही अनिवार्य बाब आहे, असा एक धाडसी विचार तिथे मांडण्यात आल्याचे कळते. या संमेलनात केवळ विचारविनिमय नाही तर संख्याबळाची गणितही मांडण्यात आली. जर दोन्ही बाजू एकत्र आल्या आणि त्यांना काँग्रेसची साथ मिळाली तर भाजपला मुंबईच्या सत्तेपासून कायमचे दूर ठेवणं शक्य होईल आणि हेच त्यांचे मुख्य टार्गेट आहे. ही चाल केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला विलग करण्यासाठी, त्यांना एकटे पाडण्यासाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी यांनी महायुती करण्याबाबत प्राथमिक वाटाघाटी केल्या आहेत. जर हे समीकरण जुळले तर भाजपला खूप मोठा राजकीय फटका बसू शकतो. या पूर्ण प्रकरणात आता जो सर्वात मोठा वळणबिंदू येतोय तो म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचा तो कथित निरोप. असा कयास आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने भाजपवर वेगवेगळ्या अटींसाठी दबाव निर्माण करत आहेत. कधी जागा वाटपावरून तर कधी निधीवरून असा ठपका भाजपच्या दिल्लीतील वर्तुळातून ठेवला जातो. प्रारंभी मुख्यमंत्री पदावरून झालेली ओढताण आणि आता मुंबईच्या महापौर पदासाठी 2.5 वर्षांची मागणी यामुळे भाजपचे हायकमांड प्रचंड संतापल्याचे सांगितले जाते. माहितीनुसार या शिंदे गटाच्या दबावतंत्राला आता अमित शहा यांनी पूर्णविराम देण्याचे पाऊल उचलले. यांनी राज्यातील धोरण्यांना स्पष्ट आणि कडक शब्दात संदेश दिलाय की जर शिंदे सेना भाजपला अडचणीत आणत असेल तर त्यांना स्पष्ट कळवा की आम्हाला तुमची आवश्यकता नाही, तुम्ही तुमचे चॉईस घेण्यास मुक्त आहात आणि आम्ही आमचा रस्ता निवडण्यास मोकळे आहोत. हा इशारा जेव्हा वर्षा निवासस्थानी धडकला तेव्हापासून परिस्थिती बदलली आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.